नमस्कार. टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत शासकीय टेंडर्स, शासकीय लिलाव या संदर्भात माहिती सांगत असतो. शासनाचे टेंडर्स कुठे येतात, कशा पद्धतीने आपण त्याला अप्लाय करू शकतो, टेंडर भरत असताना कुठली काळजी घ्यायची या संदर्भात सुद्धा आपण महत्त्वाची माहिती सांगत असतो. आजचा विषय असाच एक महत्त्वाचा आहे. एका उद्योजकाने मला प्रश्न केला होता, की 10,00,000 रुपयाच्या वर टेंडर तर महाटेंडरला येतात. महाटेंडरमध्ये आम्ही बघू शकतो, वाचू शकतो किंवा त्याला समजून घेऊ शकतो. पण 10,00,000च्या आतली जी टेंडर्स असतात, तर शक्यतो आमच्या बेरोजगार अभियंत्याला टेंडर मिळत नाही. छोटी-छोटी कामे शासकीय शासकीय ऑफिसेसमध्ये कधी दिली जातात आणि कुणाला मिळतात यातलं काही आम्हाला समजतच नाहीये. त्या संदर्भात आजचा असा विषय आहे, की नेमके 10,00,000 रुपयाची आतली कामं आपल्याला कशी शोधायची असतात, त्याला वाचायची कशी असतात आणि त्या कामाच्या संदर्भात नेमकी काय कार्यवाही आपण केली पाहिजे, या संदर्भात सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय तर सर्वप्रथम मी तुम्हाला हा सांगेल, की कुठलंही टेंडर जर त्याची किंमत 10,00,000च्या वर येत असेल, तर शासन नियमानुसार त्याला सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाईन करावं लागेल, असं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. ऑनलाईन करावं लागेल याचा सरळ-सरळ अर्थ असा आहे, की टेंडर महाराष्ट्र म्हणजे mahatenders.gov.in जी वेबसाईट तुम्हाला आता डेस्कटॉपला दिसते, या वेबसाईटला तिला प्रसिद्ध करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. आता ते तर 10,00,000 रुपयाची आतली कामं आपल्याला दिसतात. या 10,00,000 रुपयाच्या कामामध्ये जर हे काम सिव्हिलचं असेल, इलेक्ट्रिकलचं असेल, तर त्याला काही स्पेसिफिक डिपार्टमेंट आहेत, की ज्यामध्येच तुम्हाला ती टेक्निकल कामे शक्यतो मिळतात. आता ही टेक्निकल कामे नेमकी कशी शोधायची? तर त्याच्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. मी येतोय टेंडर बाय ऑर्गनायझेशन यामध्ये आपल्याला जे डिपार्टमेंट टेंडर महाराष्ट्र या वेबसाईटला रजिस्टर्ड आहेत, त्या डिपार्टमेंटची यादी आपल्याला इथे बघायला मिळते. या यादीमध्ये पी-डब्ल्यू-डी असेल, झेड-पी असेल, वॉटर रिसोर्सेस, त्यानंतर कमिशनर ऑफिसेस, कलेक्टर ऑफिसेस, विभागीय आयुक्त, कमिशनर, ऑल प्रकारचे कमिशनर ऑफिसेस, त्यांचे डिव्हिजनल वगैरे सगळेच कामं इथे दिसतात. नॉर्मली सिव्हिलचं काम, टेक्निकल काम असल्या कारणाने पी-डब्ल्यू-डी, पी-डब्ल्यू-आर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला इथे शोधता येतं. जसं की पब्लिक वर्क डिपार्टमेंट मंत्रालय, पब्लिक वर्क रिजन पुणे, पब्लिक वर्क स्पेशल प्रोजेक्ट मुंबई, पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आर-डी-डी सी-ओ. आता आर-डी-डी सी-ओ म्हणजे काय? रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, ज्यामध्ये जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीची सर्वच टेंडर तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यापैकीच आपण एक छोटंसं टेंडर निवडू, जे कन्स्ट्रक्शन रिलेटेड असेल. त्यामध्ये मी हे टेंडरची तुम्हाला आता माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. सप्लायिंग मटेरियल फॉर कन्स्ट्रक्शन सीसी रोड अँड पेव्हिंग ब्लॉक अँड स्क्वेअर ब्युटिफिकेशन ॲट वॉर्ड नंबर 4 विलेज. हे अमरावतीचं मोर्शीमधलं पिंगलाई गावातलं काम दिसतंय. आपण त्याला डाउनलोड करू, थोडक्यात समजावून घेऊ. हे टेंडर आलेलं आहे 3 जुलैला 5:45 आणि हे टेंडर आपल्याला भरायचं आहे 9 जुलै 2025 5:45 पर्यंत तुम्हाला हे टेंडर बीट करायचं आहे. 10 जुलैला हे टेंडर आपल्याला ओपन करता येणार आहे. सर्वप्रथम या टेंडरची मी नोटीस वाचून तुम्हाला सांगतोय, की नेमकं काम काय, कशा पद्धतीने हे काम करायचं आहे, आपण याला कसं समजून घ्यायचं आहे. या टेंडरला नेमके मला पैसे किती लागतात, कशा पद्धतीने मला कारवाई करायची आहे. मी जर सुबे अभियंता असेल, तर मला हे टेंडर भरता येईल का? हाही विषय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगेल. बरेच सुबे अभियंता मला प्रश्न करत असतात, कंप्लेंटही करतात, की आमच्या संदर्भात कामच येत नाहीये, आम्ही कुठली कामं भरली पाहिजे. त्या संदर्भात मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये तो विषय क्लिअर करेल. या ग्रामपंचायतची एक कामं नसून कमीत कमी इथे आपल्याला कामं दाखवत आहे, जास्त कामं आहेत. या ग्रामपंचायतमध्ये 26 प्रकारची कामे इथे दिसताय. वेगवेगळी कामं आहेत, वेगवेगळ्या योजनासुद्धा आहेत. त्या योजनासुद्धा मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. एम-आर-ई-जी-एसच्या संदर्भातले हा फंड आहे. त्या संदर्भात 15वा जो आयोग असतो त्या अंतर्गत ही कामं इथे दिसताय. या कामाचं वैशिष्ट्य ऑलरेडी आपल्याला एस्टिमेट वाचल्यानंतरच कळणार आहे. तर ही नॉर्मली त्यांनी नोटीस अपलोड केलेली आहे. ही नोटीस अपलोड केल्या कारणाने आपल्याला त्याची इलिजिबिलिटी याच नोटीसमध्ये समजावून घ्यावी लागेल. खरं तर कुठलंही टेंडर ज्यावेळेस ग्रामपंचायतमधनं पब्लिश केलं जातं, तर पब्लिश ते लोक करतात. तर त्यामध्ये आपल्याला एस्टिमेट देणं बंधनकारक आहे. बहुतेक यांचं एस्टिमेट कदाचित बी-ओ-क्यूमध्ये असेल, तर मला ते बघावं लागेल. पण मी तुम्हाला आता पूर्णच याचा विषय समजावून सांगेल. यांनी अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत. 90 दिवस, त्यावर कामावर मजूर वगैरे व्यवस्थित पाहिजे, कुशल देयक पाहिजे, 15वा वित्त आयोगचं देयक वगैरे आहे, अशा पद्धतीचं यांनी केलं आहे.
मी बऱ्याच ऑलरेडी अधिकारी लोकांना आपण ज्यावेळेस ट्रेनिंग देतो त्यांना सांगत असतो, की निविदाची जी नोटीस आहे, ती नोटीस तुम्ही चांगल्या पद्धतीने अपलोड केली पाहिजे. परंतु आज सुद्धा दुर्दैव आहे, की बरेच लोकं याला प्रॉपररित्या प्रसिद्ध करत नाही आणि मग उद्योजकांना टेंडर वाचण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या चॅनलचं तेच लक्ष आहे, की आपण ही प्रक्रिया चांगली सुटसुटीत कशी करता येईल, या संदर्भात आम्ही नेहमीच मार्गदर्शन करत असतो. आता या टेंडरमध्ये नेमकं काय चुकलेलं आहे, हे पण मी तुम्हाला आता याच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन. तर हे टेंडर सप्लायचं असल्यामुळे आपल्याला इथे सप्लायला जे मटेरियल लागतं, ते मटेरियलचं याला आयटम रेट टेंडर म्हणतात. इथे तुम्ही बघू शकता. ज्यामध्ये सप्लायिंग यांना अशा-अशा पद्धतीचे मटेरियल करायचे आहे आणि या मटेरियलच्या माध्यमातून तुम्हाला इथे पर ब्रास, पर किलो, पर क्विंटल, पर स्क्वेअर मीटर, पर नंबर अशा पद्धतीने तुम्हाला इथे रेट कोट करायचा आहे. म्हणजे हे आयटम रेट टेंडर आहे. हा तर विषय इथे आपल्याला समजला. त्यानंतर आता मला जर हे टेंडर मिळवायचं असेल, तर मला काय-काय करावं लागेल ते थोडक्यात समजावून घेऊ. तर यामध्ये शॉपॅक लायसन असलं पाहिजेत, आय-टी रिटर्न असला पाहिजेत. त्यानंतर 3 वर्षाचा आय-टी अन् पॅन कार्ड, जी-एस-टी. त्यानंतर जी-एस-टी रेट्स त्यात इन्क्लूड करायचे आहे. मटेरियल चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. क्वालिटी कंट्रोल सर्टिफिकेट पाहिजे. ओके. त्यानंतर असे बेसिक डॉक्युमेंट्स याच्यामध्ये मागितलेले आहेत. यामध्ये काही जास्त डॉक्युमेंट्स यांनी मागितलेले नाहीयेत. हे सप्लायचं टेंडर आहेत. तर हे अशा पद्धतीने याची सगळी डिटेल दिलेली आहे. इथे सप्लायिंग ऑफ मटेरियल वगैरे सांगितलेलं आहे. आता आपल्याला एक कन्स्ट्रक्शन कामाचं आपण एक टेंडर पुन्हा असं शोधून घेऊ. मी तुम्हाला 2-4 टेंडरचं एक्झाम्पल सांगेल, की आता हे सप्लाय आणि कन्स्ट्रक्शन मधला नेमका काय फरक येतो तो तुम्हाला इथे लक्षात येईल. इथे एकाच गावाचं दिसतंय त्यामुळे मला गाव चेंज करावं लागेल. मी जिल्हा निवडतो दुसरा कारण सगळीकडे सप्लायची कामं आहेत. मला तुम्हाला कन्स्ट्रक्शन रिलेटेड समजावून सांगायचं आहे. तर मी एक सांगली जिल्ह्यातलं एक टेंडर निवडतो. तर इस्लामपूरमधलं आहे सप्लायिंग, फिक्सिंग, पेविंग ब्लॉक, काँक्रीट रोड. हे आपल्या कामाचं आहे. इस्लामपूरमधलं आपल्याला एक काँक्रीट रोडचं काम दिसतंय. या टेंडरला ₹500 टेंडर फी आणि 8,509 ई-एम-डी आहे. ई-एम-डी एक्झप्शन दाखवतंय, पण कुणीही एक्झप्शन घ्यायचं नाही. हे नंतर तिथे अडचण असते. ती काय असते मी तुम्हाला समजावून सांगतो. टेंडरची व्हॅल्यू आहे 850,877. त्याचा 1% तो विषय तिथे तुम्हाला आता दाखवलाय. याची टेंडर नोटीस आपण एकदा वाचून घेऊ. डाउनलोड होते. आपण हे सर्व डाउनलोड करून घेऊ अगोदर. तोपर्यंत डाउनलोड होईल आपला पुढचं जोपर्यंत आपण तो वाचत नाही तोपर्यंत. टेंडरची नोटीस वाचायची असेल तर आपल्या लॅपटॉपमध्ये Adobe रीडर असणं अपेक्षित आहे. टेंडर नोटीस ओपन केली. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे टेंडर आहे. आता मी जो प्रश्न तुम्हाला केला होता, की बरेच लोकं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची टेंडर शोधतात, पण मिळत नाही 10,00,000च्या आतली. तसंच मी एक काम शोधून तुम्हाला इथे दाखवतोय. 8,50,877 चं काम आहे. 1,44,866 जी-एस-टी आहे. 4,254 लेबर इन्शुरन्स आहे. असं सगळं मिळून 9,99,997 म्हणजे 10,00,000च्या आत हे टेंडर आलेलं आहे, पण ते ऑनलाईन आहे. हे टेंडर विकत घ्यायचं असेल तर ₹500 टेंडर फी आहे. ही नापरतावा असते. ई-एम-डी आहे 8,509. जो परतावा असतो, जर टेंडर मिळालं तर काम झाल्यानंतर मिळेल. टेंडर जर नाही मिळालं तर तुम्हाला लगेच मिळेल. 9 महिन्यामध्ये तुम्हाला हे काम कंप्लीट करायचं आहे. याचा वर्ग जो आहे तो आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंता. यात महत्त्वाचा विषय हा आहे, की सुबे अभियंत्यासाठी हे टेंडर आले असल्या कारणाने त्याला ई-एम-डी हा माफ करता येईल, माफ करून घेता येईल. आता थोडक्यात या टेंडरसाठी काय-काय डॉक्युमेंट लागेल ते आपण एकदा बघून घेऊ. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना जिल्हा परिषद सांगलीकडील नोंदणी प्रमाणपत्र ज्या नावाने दिलेले आहे, त्या नावानेच निविदा भरायची आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता फर्म बिल्डर्स या नावाने निविदा भरलेल्या आढळल्यास अपात्र करण्यात येईल. मी बऱ्याच सुशिक्षित बेरोजगारांना सांगतो, तुमची फर्म फर्म नावाने करू नका. तुमची फर्म जी आहे ती तुमच्या नावानेच असली पाहिजेत. तुमच्या पर्सनल नावाने ती असू द्या. त्याला वेगळं शॉपॅक लायसन काढू नका, नाहीतर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळत नाही. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, तर ती एक काळजी घ्यायची आहे. आता नेमकं या टेंडरसाठी काय-काय लागेल, तर जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणी असणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला ₹500 च्या बॉन्ड पेपरवर तो करारपत्र घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचे जे काही महाराष्ट्र शासनाने जे काही डॉक्युमेंट्स बेसिकली मागवले जातात, ते लिफाफ्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत. हे बेसिक डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला याला अप्लाय करता येईल.
त्यानंतर जास्त डॉक्युमेंट मला याच्यामध्ये दाखवत नाही, त्यामुळं एवढं काही जास्त डॉक्युमेंट दिसत नाही. सुबे अभियंता असल्यामुळे त्याला बेसिक डॉक्युमेंट इथे देत नाही. पण आता मी नॉर्मली याच्यात काय डॉक्युमेंट दिले पाहिजे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक तर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमच्या नावाचं उद्यम असलं पाहिजेत, करंट अकाउंटचं बँकेच्या अकाउंटची डिटेल असली पाहिजेत. एक काळ्या यादीची तुमची फर्म नाहीये त्याचा एक बॉन्ड पेपर इथे जोडायचा आहे. सोबत तुम्हाला आय-टी-आर असतील तर ते जोडा. जी-एस-टी असणं कंपल्सरी आहे आणि जिल्हा परिषदला असेल, पी-डब्ल्यू-डीला असेल तुमची इथे नोंदणी अपेक्षित आहे. आता हे टेंडर आर-डी-डी सी-ओच्या अंतर्गत पब्लिश झाल्यामुळे तुमची जी नोंदणी आहे, कारण ग्रामपंचायत लेव्हलचं दिसतंय, तर तुमची नोंदणी जी आहे ती जिल्हा परिषदला नोंदणी कंपल्सरी आहे. त्यामुळे इथे लिहिलेलं आहे, सांगली जिल्हा परिषद सांगलीकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदाराकडनं हे टेंडर त्यांना भरून घ्यायचं आहे. असंच मी आता तुम्हाला एक टेंडर तर दाखवला ऑनलाईनवाला. आता असेच जे टेंडर्स असतात, तर एक तर तुमच्या लक्षात आलं असेल, की काही टेंडर ऑनलाईनही असतात. फक्त आपल्याला ती शोधावी लागतात, की आपण ती टेंडर शोधून तिथे समजून घ्यावी लागतात, की कोणतं टेंडर आलेलं आहे, कसं आहे, त्याला डॉक्युमेंटेशन वगैरे काय. यासाठी अगोदर तुम्हाला ते टेंडर डाउनलोड करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं सर्चिंग असलं पाहिजे. आता इथे दिलेलं आहे तांत्रिक लिफाफा. फी व बयाना रक्कम, जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणी असली पाहिजे. 19-20चं तुमचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे, जी-एस-टी असले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही कुठल्याच शासकीय, निमशासकीय कार्यालयात काळ्या यादीत नसले पाहिजेत. बघा इथे किती चुकी केली यांनी. मक्तेदार कोणत्याही शासकीय, निमशासकीय, पण पुढे काय? दिलीच नाही माहिती. परंतु आपल्याला ती समजून घ्यावी लागते अगोदरच, की काय-काय माहिती दिलेली आहे, कशी-कशी. तर निविदेमध्ये पूर्ण गोष्टी वाचायची आहे. बरेच अधिकाऱ्यांना टेंडरच बनवता येत नसल्यामुळे चुकीचं टेंडर त्यांच्याकडनं बनवतात. मग नंतर बाकी उद्योजकांना प्रॉब्लेम होतो. यातलंच काम नंबर 2 दाखवतंय काँक्रिटीकरण करायचंय खुला वर्ग 7 व त्यावरील. ज्यांचं मला वाटतं, की कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी हे टेंडर्स आहेत. ते लोकं सुद्धा खुल्या वर्गातून या टेंडरला भरू शकतात. या टेंडरची व्हॅल्यू आहे 4,99,995 म्हणजे 5,00,000च्या आत आहेत. तर ज्यांचं कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे टेंडर्स तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांना सुद्धा जिल्हा परिषदला नोंदणी ओपनच्या माध्यमातून करणं गरजेचे आहे, अपेक्षित आहे. तर ते करून तुम्ही येऊ शकता. टेंडर भरत असताना नोटरी नोटरी करून घ्यायची, ॲफिडेव्हिट करायचं. हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहून द्यायचं आहे, की आमचं काय-काय आहे, किती आम्ही कामं कंप्लीट केली, केली, नाही केली वगैरे, वगैरे. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला तिथे अपलोड करायच्या. मित्रांनो, हे झालं 10,00,000च्या आतलं काम आणि विशेष म्हणजे हे झालं ऑनलाईन काम. प्रश्न आपला व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर हा होता, की एखादं टेंडर 10,00,000च्या आत असेल किंवा एखादं टेंडर जे आता आपल्याला भरायचं आहे आणि ते टेंडर 10,00,000च्या आत ऑफलाईन असेल, तर ते कुठे शोधायचं? तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड या वेबसाईटला मी आलोय. इथे तुम्हाला 10,00,000ची आतली कामं शोधायला मिळतात. इथे तुम्ही शोधून ती डाउनलोड करू शकता. इथे आता हे बघा, ही झालेली आहे, पण मग तुम्हाला बाकीची हिस्ट्री दाखवतो. इथे अनएम्प्लॉईडची लॉटरी आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची लॉटरी दाखवतोय. त्यासोबत कराडची लॉटरी दाखवतोय. तर ह्या लॉटऱ्या येत चालल्या मित्रांनो. तुम्हाला इथे बघावं लागेल, या वेबसाईटला सर्च करावं लागेल. कारण याचं कुठंच नोटिफिकेशन तुम्हाला ईमेलने येणार नाही. तुम्हाला मॅन्युअलीच हे बघावं लागेल. त्यामुळे ही मॅन्युअल प्रोसेस आहे. तर तुम्हाला ही वेबसाईट नोट डाउन करून घ्या. महाट्रान्सको.ई-टेंडर्समध्ये ह्या टेंडर्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे झालं इलेक्ट्रिकल प्लस सिव्हिल. असंच मी तुम्हाला एक डब्ल्यू-आर-डीचं काम दाखवतोय, ज्यामध्ये तुम्हाला 10,00,000 पर्यंतच्या ज्या निविदा आहेत, त्या निविदेचं नोटिफिकेशन तुम्हाला इथे बघायला मिळतं. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली 10,00,000ची कामं जी आहेत, 10,00,000च्या आतली कामं या वेबसाईटला शासनाकडनं प्रसिद्ध करणं गरजेची असल्याकारणाने तुम्हाला ती कामं इथे बघायला मिळते. आता हे तर मी चालूच दाखवतोय, 4-7 तारीख दाखवतोय. तर इथे तुम्हाला त्या टेंडरच्या नोटिसेस पाहायला मिळतात. ही लोड होते तोपर्यंत दुसरी ओपन करून दाखवतोय. तर इथे तुम्हाला 10,00,000च्या आतली कामं जी असतात, जी ऑफलाईन असतात, ती ऑफलाईन तुम्हाला सिव्हिलची कामं या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळतील. त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जसे-जसे त्यांनी रेट कॉल केले असतील किंवा एखादं छोटं बांधकाम करायचं असेल त्यांना, तर ती टेंडर्स तुम्हाला या वेबसाईटला प्रसिद्ध केलेली राहतात. त्यांना करणं गरजेचे आहे. जशी की नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणं, पेपरमध्ये जाहिरात देणं. तर या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या वेबसाईटमध्ये पाहता येतील. इथून तुम्हाला त्या कामाची लीड लागेल. मग टेंडर पर्सनली तुम्हाला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये टेंडर असल्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन ते टेंडर तिथे बघायचं आहे. तिथून ते टेंडर एकतर विकत घ्यावं लागेल किंवा कधी-कधी ऑनलाईनही टेंडर दिलं जात असतं. या दोन्ही माध्यमातून तुम्ही जाऊन तुम्हाला कन्स्ट्रक्शन रिलेटेड कामं डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून घेऊ शकता. वेबसाईट मी पुन्हा एकदा रिपीट करतो.
wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला 10,00,000च्या आतली सिव्हिलची कामं तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता जे सुबे अभियंता असतील, जे महाराष्ट्रातून हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी एक काळजी अशी घ्यायची आहे. तुमचं सुबेचं जर लायसन काढलं नसेल, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जे डिपार्टमेंट्स आहेत जिल्हा परिषदचं, तिथे तुमची नोंदणी करून घ्या. त्यानंतर पी-डब्ल्यू-डीला सुद्धा तुमची नोंदणी करून घ्या. कारण तिथे नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला तिथल्या लॉटरीचा तिथे फायदा घेता येणार नाहीये. कार्यकारी अभियंता नाशिकमधलं मी तुम्हाला टेंडर दाखवतोय. ज्यामध्ये इथे त्यांनी कार्यकारी अभियंत्याकडे हे टेंडर्स आहेत. तर इथे फक्त त्याची निविदा सूचना अपलोड केलेली आहे. हे टेंडर जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल, तर त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला हे टेंडर विकत घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला तिथून ते टेंडरचं एस्टिमेट मिळाल्यानंतर तुम्हाला त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. आजही टेंडर हे ऑनलाईन आहे. तर तुम्हाला तिथून जाऊन या टेंडरचं तुम्हाला तिथे डिटेलिंग करावं लागेल. आता कार्यकारी अभियंता वेगवेगळ्या जलसंपदा विभागाचे सुद्धा बरेच टेंडर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय. ज्यामध्ये तुम्हाला जसं हे काही सी-एस-आरचे असतील, काही नॉन सी-एस-आरचे वगैरे असतील, एस-एस-आरचे असतील, तर हे सगळे टेंडर तुम्हाला इथे या नोटीसच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष तिथे जायचं, टेंडर विकत घ्यायचं आणि नंतर त्यांच्या त्या विहित टाईममध्ये ते टेंडर तुम्ही तिथे सबमिट करायचं. त्यानंतर रिझल्ट्स वगैरे लागेल, बाकी गोष्टी तुम्हाला माहिती आहे. महत्त्वाचं तर हे होतं, की WRDच्या वेबसाईटला तुम्हाला अशा पद्धतीची टेंडर जी ₹10,00,000च्या आत आहे, ऑफलाईन टेंडर आहे. ती टेंडर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि ऑनलाईन टेंडर तुम्हाला महाटेंडरच्या साईटला बघायला मिळतात. आता एखादं टेंडर भरत असताना आपली सगळी डॉक्युमेंट प्रॉपर असली पाहिजेत. एक तर तुम्हाला मी सांगितलं, की तुमची तिथे नोंदणी असली पाहिजे. त्यामुळं जलसंपदा, जलसंधारण, एम-आय-डी-सी, जिल्हा परिषद, पी-डब्ल्यू-डी या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्ही सुबेके असाल, फक्त जिल्हा परिषदलाच केलं, पी-डब्ल्यू-डीला नाही केलं किंवा पी-डब्ल्यू-डीलाच केलं, जिल्हा परिषदला नाही केलं, तसं करू नका. आता एक तर तुमचं लायसन आलेलं आहे, तर आपल्याला कुठल्याही डिपार्टमेंटचं कामाला अप्लाय भविष्यात करायची गरज पडू शकते. त्यामुळे तुमचं सगळ्याच डिपार्टमेंटला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. सगळ्या डिपार्टमेंटच्या वेबसाईट्सवर आपलं लक्ष असलं पाहिजे. पहिली 2, 4, 5 कामे मिळण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते मित्रांनो. एकदा जर ती कसरत झाली, तर मग तुम्हाला महाटेंडरला येण्यासाठी तुमचा रस्ता सोपा पडतो आणि मग तुम्ही मोठ्या प्रकारची कामे 20,00,000, 25,00,000, 50,00,000, 1 सीआर अशा पद्धतीची कामे तुम्ही नंतर येऊ शकता. मी सगळ्यांना फक्त एवढंच सांगेन, अगोदर तुमच्या कामाची सुरुवात ही ऑफलाईन टेंडरपासून केली पाहिजे. एकदा तुम्ही ऑफलाईन टेंडर तुम्हाला मिळत चालली, तर नंतर तुम्हाला ऑनलाईन टेंडरला सुद्धा येता येईल. आता जस्ट मी तुम्हाला सांगलीचं जे टेंडर दाखवलंय, तुम्ही बघा तिथे कुठेही अनुभवाचा उल्लेख केला नाही. विदाऊट अनुभव एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता सुद्धा ते टेंडर भरू शकतो. तर ही अपॉर्च्युनिटी असते. टेंडर आपण सर्च केले पाहिजे, डाउनलोड केले पाहिजे, वाचले पाहिजेत, समजून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला मग या क्षेत्रामध्ये येता येणार नाही. तुम्हाला या क्षेत्रामध्ये कुठली जरी मदत लागत असेल मित्रांनो, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी मदत करेल. हा व्हिडिओ कसा वाटला? काही गोष्ट बाकी असेल किंवा अजून काही समजले नसेल, तर मला तशीच कळवा. मी नक्कीच आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून एक नवीन व्हिडिओ तुमच्या